तर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी आर्थिक राजकीय दबावाखाली हा निर्णय घेतला असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। यासह सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवादावेळी सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांचं वस्त्रहरण केलं। निवडणूक आयोग हा बौद्धिक नक्षल असल्याची टीका देखील राऊत यांनी केली। अत्यंत घणाघाती टीका राऊत यांनी केलेली आहे। तर सुप्रीम कोर्टातल्या युक्तिवादावेळी सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांचं वस्त्रहरण केलं असं ते म्हणाले। निवडणूक आयोगानं तेव्हाच्या राजेश कुमार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले। मी काय म्हणालो? आर्थिक आणि राजकीय दबावाखाली निर्णय घेतले। निवडणूक आयोगाला पूर्णपणे तेव्हा विकत घेतलं गेलं। यात खूप मोठा व्यवहार झाला। निवडणूक आयोग विकत घेतला। मिस्टर नार्वेकर जे आहेत, काल जे कपिल सिब्बल यांनी त्यांच्या चिंधड्या उडवल्या, म्हणजे वस्त्रहरण केलं। आता ते तिकडे हाफ चड्डीवर फिरतात, एवढं वस्त्रहरण झालं कुलाव्यात, बरं का, निर्वस्त्र केलं त्यांना काल। म्हणजे किती संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे। आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। खरे बौद्धिक नक्षलवादी कोण आहेत? जे मोदींनी सांगितलं, निवडणूक आयोग।